तिथं कोल्हापुरात निवडून आणायचं कुणाला तर पाडायचं कुणाला हे आधी ठरतं. बीजेपीचा खासदार पाहिजे. छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित आबा पाटील इकडून नक्की निवडून येतील. कोल्हापूरचं राजकारण नुसतं ईर्षेचं राजकारण आहे. भाजपच्या सरकारनं काही केलेलं नाही. महागाई तर म्हणजे अगदी उच्चांक गाठल्या महागाईनं. पण आज जे आमचे खासदार आहेत संजय मंडलिक हे त्यांनी जे काम केलंय ते फक्त त्यांनी प्रसिद्धी केलेलं नाही आहे. त्या काँग्रेसनं पण थोडंफार काम केलेलंच आहे की असं काय नाही की बाबा असं चिकटवलं म्हणजे पूल तयार झाला आणि हे केलं तर. नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये आहे. त्यामुळं 100% शाहू महाराज निवडून येणार. बरेच वर्षाचा इतिहास बघितला तर खासदारांचं आणि जनतेचं हे नातं काय असतंय ते अजून कुणाला कळालेलं नाही की खासदारांचं काम काय, खासदारांनी जनतेसाठी काय करायचं असतं. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या शिवाय पर्याय दुसरा कोणताही नाही. कारण एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तुम्ही कोणत्याही विषयावर जावा, कसल्याही गोष्टीचं मार्गदर्शन घ्या, तुम्हाला ते आदरानं बोलवणं, आदरानं मार्गदर्शन करणं. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन कोल्हापूर जनता त्यांच्या पाठीशी आहे. खासदारांकडे जाऊन काय करायचं आहे? खासदार भेटणार कुठेतरी कुठे लांब गावात असणार, आम्ही जाणार तिथं आणि आमची काय कामं करतात खासदार? कुठलं खासदारांनी केली आजवर? महानगरपालिकेचं काम झेरो आहे. रस्त्याचा विकास किंवा विमानतळात जवळजवळ 73 विमानतळे भारतामध्ये विकसित झालेले आहेत. पण जगातला सगळ्यात पाण्यावरचा मोठा पूल हा बीजेपीनं आता बॉम्बेमध्ये केलेला आहे. रोड डेव्हलपमेंटची एवढे टॅक्स आणि हे करून घेऊन टोल आपणच भरतोय. म्हणजे आम्हीच रस्ते तयार करतोय आणि आम्हीच जातोय त्याच्यावर आणि आम्ही त्याचे पैसे मागवतोय. फक्त रस्ते झाले म्हणजे विकास झाला नाही. आज अन्नदाता आपला शेतकऱ्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. सरकारचं लक्ष नाहीच. हे उगाच आपलं वर्ण भाऊ सगळा आहे. काही ठेवलेलं नाही. भारत असाच राहणार आणि एखाद्या दिवस अशी परिस्थिती आपली बांगलादेश सारखी परिस्थिती एक वेळ होणार आहे. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला आणि 5 दिवसाचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ती फाईलवर सही करून तो विषय गोंधळून टाकला. काय गरज होती 5 दिवसात फाईलवर सही करायची? हे जे म्हणतात आरोप केला की 5 दिवसात फाईल केली, हे फाईल बघायला गेले ते काय सही केलेले. आणि 4 कोटी रुपयाचा शर्ट घालायचा. अहो गरीब जनतेला ते पैसे द्या, जरा काहीतरी चांगलं होईल. 2 लाखचा पेन, 2 लाखचा गॉगल. फक्त जे काय केले ते जनतेसाठी आहे. मोदींनी स्वतःचा भाऊ सुद्धा अजून रिक्षा चालवते, बहीण त्यांची काय काय एकदम साध्या फॅमिलीमध्ये राहणारे ते आहेत. आणि किती जरी आरोप आणि प्रत्यारोप केले तरी मोदी साहेबांनी जे कार्य देशात आता सध्या करायला लागलेले ते सगळी जनता बघते. 400 पार करण्यापेक्षा ते संसदेचा 7-12 असेल ना, तो नावं करा की भाजपच्या. कशाला 400 पार? भाजपनं घोषणा केली आहे की भ्रष्टाचारांसाठी आमच्या पक्षामध्ये जागा नाही. कारण का फुलच झाले हो. सगळे भ्रष्टाचारी तिथे झालेत. महाराष्ट्राचे 2 लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू अशी घोषणा देवेंद्रजींनी दिलती. काय झालं त्या घोषणेचं? म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना जे आत घेतले त्यांना गरज काय होती? काँग्रेसला तुम्ही बाजूला काढलं भ्रष्टाचार होते म्हणून आणि परत तुम्ही तेच केलं. मोदी की गॅरंटी भ्रष्टाचारियों को भाजप में लाके बचाने की वारंटी. ज्याच्या त्या पक्षानं ज्याचे त्यानं तक्तीने यावं, ज्याचे त्यानं करावं. कुणाची कोणाची ओढाओढी करायची नाही. पक्ष फोडापुढे ह्याच पैसा त्यांचा जायला लागला सगळा. पब्लिक है, पब्लिक सब जानती है. आणि येणाऱ्या 4 जूनला लक्षात घ्या, महाराष्ट्राची जनता घरं फोडायचं काम केलेलं आहे, पक्ष फोडायचं काम केलं आहे. याचा सगळ्यांचा हिशोब येणाऱ्या 4 जूनला महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही. घरं फोडण्याचं काम महाराष्ट्रात गेले 40 वर्ष कोणी केले? कुणाकुणाची घरं फोडली सगळ्या महाराष्ट्रात जनतेला म्हणून माहिती तुम्ही आहे. फोडता. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा आणि आपण सकाळ सकाळी आता इथं रंकाळ्यावरती आहे. लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, लोकांच्या मनात काय आहे आणि खरा आता इथनं पुढचा आता जो काही कोल्हापूरचा खासदार आहे तो कोण असायला पाहिजे या संदर्भात सुरू असलेला आपला हा के न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि लोकांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. साहेब नमस्कार. नमस्कार. एकंदरीत बघायला गेले तर लोकसभेची निवडणूक लागली. या खासदार म्हणून आता पुढचा खासदार कोण पाहिजे काय वाटते? बीजेपीचा खासदार पाहिजे. का बरं? आपल्याला भारताची प्रगती करायची आहे. जगात नाव आपलं मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला महायुतीचाच खासदार लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बीजेपी मोदीच्या आता जे निवडणार आता संजय मंडलिक इथं आहेत, तिकडे धैर्यशील माने आहेत. मोदींसाठी हेच खासदार झाले पाहिजेत. कारण आज बघितलं तर रस्त्याचा विकास किंवा विमानतळात जवळजवळ 73 विमानतळे भारतामध्ये विकसित झालेले आहेत. पण जगातला सगळ्यात पाण्यावरचा मोठा पूल हा बीजेपीनं आता बॉम्बेमध्ये केलेला आहे. अशी बरीच विकास कामं चांगल्या रीतीने आता वर चंद्रावर आपलं यान गेलेलं आहे. हे जर जगभरात जर बघितलं तर हे विकासाची लक्षणं मोठी आहेत मोदींच्या. तुम्हाला काय वाटतं?
आम्हाला वाटते छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित पाटील इकडून नक्की निवडून येतील. कारण कोल्हापूरचा विकास हे म्हणतात ज्याप्रमाणे तसं काही कुठल्याही प्रकार झालेलं नाही. कारण रंकाळा आपण आतापर्यंत बघतोय, रंकाळ्याचं आहे तसंच अजून हे आहे. किंवा बाकीचे रस्ते तर बघा, तुम्ही कोल्हापूरून फिरत असाल तर रस्ते तुम्हाला उकरलेले तसे दिसतात, खड्डे दिसतात, लोकांना त्रास होतोय, धुळीचा त्रास होतोय. काय म्हणजे या भाजपच्या सरकारनं काही केलेलं नाही. महागाई तर म्हणजे अगदी उच्चांक गाठल्या महागाईनं. मग अशा स्थितीमध्ये या विरोधी इंडिया आघाडीला निवडून देणं आता गरजेचं आहे. कारण काँग्रेसनं ज्यावेळी 50-60 वर्षामध्ये जे केलं ते यांनी काहीच केलेलं नाही. आता काय सांगाल, रंकाळ्याचा प्रश्न आहे, सुशोभीकरण सुरू आहे, प्रलंबित आहे, निधी लागतोय, विकास होत नाही असं यांचं मत आहे. विकास होत नाही हे इथलं लोकलचं राजकारण झालं. परंतु मोदींचं जर तुम्ही व्ह्यू बघितला भारताच्या दृष्टीनं तर फार विजन मोठं आहे त्यांचं. आणि त्याप्रमाणे घोडदौड चालू आहे हे आपल्याला दिसते. आता जवळजवळ 2 लाख किलोमीटर रोड चालू आहेत. आज ती रोड आधी होती का? ज्या देशाचं दळणवळण चांगलं आहे त्यात रेल्वे, विमानतळ आणि रोड या तिन्हीमध्ये फार विकास झालेला आहे. आणि त्याशिवाय देश पुढे जाऊच शकत नाही. काय वाटतं हॅलो. तुम्हाला? आमच्या आता मित्रांनी सांगितलं की रोडची डेव्हलपमेंट वगैरे चालू आहे किंवा काय चालू आहे. तर जो पाण्याखालचा पूल वगैरे झाला होता याचं काम आमच्या मित्रांना माहीत नसेल. हे 15 वर्षापूर्वी काम सुरू झालेलं आहे. हे आमच्या मित्रांना माहीत नाही गोष्टी. या काँग्रेसनं पण थोडंफार काम केलेलंच आहे की असं काय नाही की बाबा असं चिकटवलं म्हणजे पूल तयार झाला आणि हे केलं तर. हे मित्रांना आमच्या माहीत नाही आहे. हे सगळी कामं झालेली आहेत त्यावेळी पण सगळ्या गोष्टी. आता बाकीच्या गोष्टी असतील समजा वांद्रेचा पूल बिल, वांद्रे सिलिंक वगैरे हा काँग्रेसच्या काळातच झालेला आहे समजा. आणि बाकीचे जे डेव्हलपमेंट्स वगैरे झाले ते काँग्रेसच्या काळातच झालेले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलचे एवढे भाव वाढलेले आहेत किंवा काय वाढलेले आहेत साहेब. एवढे पैसे 59,000 कोटी वगैरे रुपये जे पैसे आहेत हे BJPला सरकारला पैसे मिळालेले आहेत. सगळे पैसे मिळाले. ते पैसे कुठं खर्च केलेत ते दाखवा ना, त्याचे काय खर्च केलं. आणि समजा रोड डेव्हलपमेंटची एवढे टॅक्स आणि हे करून घेऊन टोल आपणच भरतोय म्हणजे आम्हीच रस्ते तयार करतोय आणि आम्हीच जातोय त्याच्यावर आणि आम्ही त्याचे पैसे मागवतोय असा विषय आहे ना. त्यांनी एक मुद्दा मांडला की वरून सरकार आहे ओके, खाली कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर हे व्हायला लागले. काय वरून कुठलं सरकार काय कोल्हापूरात व्हायला लागलं आणि काय कुठले फंड्स आहेत. सगळे नुसते बोर्ड्स लागलेत. सगळे किती फंड्स काय तयार झाले सगळं. आज 100 कोटीचे रस्त्याचे साहेब माझ्या हिशोबानं, मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर आहे, एक 3 ते 4 रस्ते सुरू झाले 100 कोटी रस्त्याचे. मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांचे उद्घाटन करणार आहेत, हे करणार आहेत. ही कुठली भाषा कुठली आणि कुठलं काय चालू आहे. ह्या ज्या फंड जे आलेले आहेत ते फंड खर्च तर करायला पाहिजेत. ह्या तर गोष्टी केल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी. आणि ही डेव्हलपमेंट म्हणतात का नाही सगळे. आज समजा तुमची भारतीय रिझर्व्ह बँक असेल किंवा काय असेल, LIC असेल, सगळं तिने गाणं ठेवलेलं आहे. सगळं काही ठेवलेलं आहे साहेब. नेते डेव्हलपमेंटवर बोलतात की नुसतं राजकारण चालू आहे. नुसतं राजकारण चालू आहे. सर नुसतं राजकारण चालू आहे. बाकीचं काय काय आज सांगायचं खासगीकरण कुठल्या क्षेत्रात खासगीकरण केलेलं सांगा की. संपूर्ण क्षेत्रात खासगीकरण केलं आहे सगळं. पूर्ण क्षेत्रात खासगीकरण केलेलं आहे. काही ठेवलेलं नाही. भारत असाच राहणार आणि एखाद्या अशी परिस्थिती आपली बांगलादेशसारखी परिस्थिती एक वेळी होणार आहे. हे बघायला गेलं तर म्हणतात महाविकास आघाडी यांचं मत आहे BJP. आता माझा पुढचा प्रश्न काय आहे की कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक मुद्द्यांवरती निवडणूक व्हायला पाहिजे काय एकमेकावरती टीका टिप्पणीवरती व्हायला पाहिजे, काय मत आहे? टीका टिप्पणी अजिबात होऊ नये. विकासावरच इलेक्शन झाली पाहिजे. आता काय होते? आता टीका टिप्पणी चालू आहे. खरं सुरुवात काँग्रेसकडूनच झालेली आहे या टीका टिप्पणीला. मग आता ते भाजीवाले करत आहेत. ह्याला कुठं तर आळा बसला पाहिजे. काय वाटतं? आता कसं आहे सध्या परिस्थिती बघितली तर राजकारण एवढं घाणेट झाले, त्यात एवढं आपलं निष्कलंक व्यक्तिमत्व शाहू महाराज आलेले आहेत. त्यामुळं काही विषयच नाही. कोल्हापूर जनतेनं कुणाचा काय म्हणजे त्यांची कुणावर तुलना करायची काही चर्चाच नाही आहे. कारण राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. महाराज म्हणजे आपल्या आदर्शाने आहे, म्हणजे पक्ष आणि हे सोडून आहे. आणि आम्ही फुटबॉलच्या मध्ये पण एकदम त्यांच्या जवळ आहे. एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तुम्ही कोणत्याही विषयावर जावा, कसल्याही गोष्टीचं मार्गदर्शन घ्या, तुम्हाला ते आदरानं बोलवणं, आदरानं मार्गदर्शन करणं. त्यामुळे राजकारणा पलीकडे जाऊन कोल्हापूर जनता त्यांच्या पाठीशी आहे. काय वाटते साहेब? टीका टिप्पणी नको आहे. विकास पाहिजे. कोल्हापूर माग आहे. त्याचं कारण म्हणजे महानगरपालिका स्थापनेपासून काँग्रेसकडं आहे. त्यांची काहीही डेव्हलपमेंट नाही. कॉन्ट्रॅक्टरची लॉबी आहे, ती पैसे खातात. उकरलेलं असल्यानं की पॅचवर्कचं चुकीचं पॅचवर्क करतात. पाण्याचे होल सगळे बंद आहेत. व्यापाऱ्यांनी कॉन्क्रिटीकरण करून गटार बंद केलेले आहेत. सत्यानाश केलेला आहे रोडचा. आणि कोण कोणाकडं लक्ष नाही. लाईट लावलेले आहेत ते आपल्या दुकानकडे वळवलेले आहेत. जाऊन बघा. गटार तुंबलेले आहेत.
छोटा पाऊस पडलाही गट्टार घरात पाणी घुसते. बरोबर. महानगरपालिकेचं काम झेरो आहे. फक्त रस्ते झाले म्हणजे विकास झाला नाही. आज अन्नदाता आपला शेतकऱ्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव दिला जात नाही. आज आपण पाण्याची बॉटल 20 रुपयाला घेतोय, पण दूध 60 लिटर घेताना आपण तक्रार करतोय. 60 रुपये घेताना पाण्याची बॉटल 20 रुपये घेताना आपण लगेच पैसे काढून घेतोय. का शेतकऱ्याच्या दूध 20 रुपये घेताना आपण म्हणतोय महागाई वाढली म्हणतोय. ह्यासाठी शेतकऱ्यासाठी या सरकारनं काही केलेलं नाही. फक्त रस्ते आणि हे विकास फक्त झालेला आहे. परंतु शेतकऱ्यांच्याकडे शेतकरी आत्महत्या करायला त्याच्याकडे साहेब काय वाटते? नाही, आता हे नवीन आता महाराज आहेत, आता यांच्यापासून आता हे बाकीचे किती लीड नेतील त्यावर सगळं अवलंबून राहणार आहे. नेते बघायला गेलं तर सगळे एकीकडे आहेत काय? नेते आता एकीकडे आहेत, बरोबर आहेत. ते नेते असल्यामुळंच जरासं हे काँग्रेस पक्षाला अवघड होणार आहे. कसं एकट्या ज्या वेळेला एक माणूस त्याच्या पाठीमागे होता त्यावेळेला निवडून आणला, हा भाग वेगळा होता. पण आज नेते सगळीकडे एकाच पक्षाकडे पाठीमागे आहेत. मग ह्या पक्षाचा जर जोर लागला तर उद्या तोच पक्ष निवडून येणार. काय मोदीचाच हात लागला. नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये आहे. त्यामुळं 100% शाहू महाराज निवडून येणार. त्यात काही कुठल्याच प्रकारचं हे नाही. आणि हे माझे मित्र म्हणले विकास केला. फक्त विकास या देशामध्ये झाला आहे तो म्हणजे अदानी आणि अंबानीचा. याच्या व्यतिरिक्त उद्योगपती ह्याशिवाय ह्या जनतेमधले शेतकरी वर्ग आहे, बाकीचं कर्मचारी कामगार वर्ग आहे, यांचा कुठल्याही प्रकारचं काय रोष किती प्रमाणात असावा ते एक वेळ जाऊन तुम्ही खालच्या वर्गामध्ये बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जनतेमध्ये किती रोष आहे. पण विकासाचं आम्हाला तर काय अजून मॉडेल दिसत नाही यांचं. आमच्या मित्रांनी सांगितलं विमानतळाचे डेव्हलपमेंट. विमानतळ साहेब हे ज्या आमचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून विमानतळ आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आमचे मित्र सांगतात की विमानतळ डेव्हलपमेंट केली, विमानतळ सुद्धा खाजगीकरणच आहे. विमानतळ डेव्हलपमेंट हे काय विषय नाही, हे सगळं खाजगीकरणच आहे. सगळं विकलेलं आहे पूर्ण. हे सगळं अदानीसाठी आणि यांच्यासाठी चाललेलं आहे. आम्हाला ते परवा काहीतरी ऐकायला मिळते की अदानीच्या कोणाचं लग्न होतं अंबानीच्या मुलग्यासाठी, एक दिवस विमानतळ दिलं गेलं. हे कुठं चाललाय तुम्ही आता? कुठं घेऊन चाललाय? भारत घेऊन कुठं चाललाय तुम्ही घेऊन चाललाय आता? ह्या सगळ्या गोष्टी अशा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने नुसतं भुलभुलैया साहेब चाललेला आहे. काही यात काय नाही आहे. सगळं खाजगीकरण चाललेलं आहे, सगळं विकास चाललेला आहे. एवढंच आहे. साहेब नमस्कार. राहायला कुठं? राहायला इथं शिवाजी. आता तुम्ही आमचा इथला विषय ऐकला असेल, लोकसभेची निवडणूक, त्या पार्श्वभूमीवरती काय लोकांच्या मनात आहे? शाहू महाराजांचं वातावरण चांगलं आहे. हां बाकी काय हां म्हणजे सरकारचं लक्ष नाहीच. हे उगाच आपलं वर्ण भाऊ सगळा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी. पण विकासाचं काय? विकास काय नाही. तिथून शेतकऱ्याकडे लक्षच नाही. महागाई वाढत निघाली एवढंच बोलायचं मला. आता काय व्हायला पाहिजे आता तुम्हाला वाटतं? काय म्हणजे देशाकडे लक्ष पाहिजे हो. फक्त राजकीय लक्ष नको आहे. ह्याला पाड ह्याला म्हणजे ह्यात घे पक्षात घे हे प्रमाण वाढलेलं आहे. हे नको आहे. ज्याच्या त्या पक्षानं ज्याच्या त्यानं ताकदीने यावं, ज्याच्या त्यानं करावं. कोणाची ओढाओढी करायची नाही. पक्ष फोडाफोडी ह्याच पैसा त्यांचा जायला लागला सगळा. आणि जे पक्ष फोडून गेलेत त्यांचं म्हणजे सगळंच त्यांच्या म्हणजे ईडीच्या सगळ्या रहित केलं. आता इथनं मागं झालेले सगळे जे काही आमदार असतील, खासदार असतील, जे कोण असतील, बरोबर आहे, ते काँग्रेसच्या असू देत, BJPच्या असू देत किंवा कुठल्या इतर पक्षाचे असू दे, रंकाळ आपल्या कोल्हापूरचा दागिना आहे. या दागिना मिरवायची ही गोष्ट आहे. पण हिचं जर काही महानगरपालिकेनं लक्ष द्यायला पाहिजे आणि पर्यटन ठेवलं पाहिजे. पर्यटनाला भरपूर इन्कम होईल तर. आणि देखरेख ठेवली पाहिजे. भले 5 रुपये चार्ज ठेवा दिला, पण पर्यटन ठेवलं पाहिजे. पर्यटन भरपूर येतात इथं. भरपूर येतात. होय. पण सगळं अजून म्हणजे सुधारणा काहीच नाही तशी. ते पुढच्या कारकिर्दीत केलेलं होतं तेच आता अजून उकरावकरी चाललेलं आहे. येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या या आता एक नव्या वेगळ्या वळणावर ही निवडणूक गेलेली आहे. आणि खरं तर गेल्या बरेच वर्षाचा इतिहास बघितला तर खासदारांचं आणि जनतेचं हे नातं काय असतंय हे अजून कुणाला कळालेलं नाही. की खासदारांचं काम काय,
खासदारी जनतेसाठी काय करायचं असते. आजच्या या निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार घेऊन उभारलेले आहेत आणि कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरच्या आजच्या जडणघडणीमध्ये जे शाहूराजे होते आमचे, त्या शाहूराजांनी आज हा रंकाळा तलाव असेल, तिकडचा तलाव असेल, शाहू मिल असेल, बऱ्याच घटना असतील, ते जे काय असेल ते आजपर्यंत ह्या शाहूराजांनी केलं आहे. कोल्हापूरला आज जसं सांगली आपण वसंतदादांच्यामुळे सांगली आहे म्हणतोय, त्याच पद्धतीनं बारामतीला पवारसाहेबांचं नाव घेतलं जातं. तसं कोल्हापूरला कुठल्याही नेत्याच्या उपकारावर कोल्हापूर आहे असं म्हटलं जात नाही. कोल्हापूर हे फक्त आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि शाहूराजांचे जे कार्यकर्तृत्व आहे त्या कार्यकर्तृत्वावर आधारित कोल्हापूर आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरची जनता काय निर्णय घेणार आहे येणाऱ्या 4 जूनला कळेल आपल्याला. आपले नेते जे सगळे आहेत, सत्ताधारी असतील, विरोधी आघाडीतले असतील किंवा इथून आता निवृत्त झालेले सगळे नेते असतील, हिने आतापर्यंत विकासावरती कधी बोललेत का? कोल्हापूरची निवडणूक ही आजपर्यंत कधी विकासावर झालीच नाही. ग्रामपंचायतीची लागल्या मग अशी मी म्हणली निवडणूक आता ही लोकसभेची म्हणजे विकासाचा हा मुद्दा किंवा नॅशनल इश्यूज काय आहेत, देश पातळीवर काय होणार आहे, पॉलिसीज काय आहेत नॅशनलच्या. आज आपल्या सीमा सुरक्षित नाही, चीन अतिक्रमण करायला आहे, पाकिस्तानचं आपण 10 वर्षापूर्वी घर में घुस के मारेंगे म्हणले बरोबर, पण आज सुद्धा तिथं कुठं थांबले पाकिस्तानवर. 377 कलम रद्द झालं, पण पाकिस्तानच्या सीमेवर आज सुद्धा आमचे जे जवान शहीद होते ते थांबले का? मग ज्या नॅशनल पॉलिसी आहेत त्याचा विचार होत नाही. हे तर कोल्हापुरात निवडून आणायचं कुणाला, पाडायचं कुणाला हे आधी ठरतंय. घुसून मारलेच की मारले का नाही? आता एक मिनिट, आता बोला. घुसून मारलेलंच आहे नॅशनल लेवलचं आणि काय मोदीला बघूनच मतदान आम्ही करणार, बाकी काय नाही. राहुल दादा मला एक सांगा की काँग्रेसच्या काळात जे 50 लाख कोटी रुपये कर्ज होतं ते 10 वर्षात 150 लाख करोड रुपयानं कसं वाढलं? म्हणजे काय असं काय विकास केला की जे वाढलं? सगळं तर तुम्ही प्रायव्हेटायझेशन केले, सगळं बांधा वापरा हस्तांतरित करा, मग एवढं लोन का काढलंय सा? आणि एवढं पैसे त्या ह्याच्याकडं कसं आलेत की प्रत्येक जिल्ह्यात प्राईम लोकेशनला जागा घेऊन त्यांनी स्वतःचे कार्यालय 5 स्टार हॉटेलच्या पेक्षा वरचं बांधलंय. ते पैसे कुठनं आलं ह्याचं उत्तर द्या. मग आम्ही म्हणतो की तो भ्रष्ट नाही सर. आणि इलेक्ट्रॉन बॉन्ड बद्दल बोला तुम्ही, ते सगळ्यात मोठा घोटाळा आजपर्यंत म्हणतात. आणि नोटाबंदी ते नंतरनं एवढा पैसा त्या सरकारकडनं कुठं आला की सगळ्या जिल्ह्यात उठसूट प्राईम लोकेशनला जागा घेतल्या. म्हणजे मला त्याचं एक उत्तर द्या की एवढे पैसे आले कुठनं? म्हणजे म्हणते की नाही. आणि 4 कोटी रुपयाचा शर्ट घालायचा. अहो गरीब जनतेला ते पैसे द्या, जरा काहीतरी चांगलं होईल. 2 लाखचा पेन, 2 लाखचा गॉगल. आणि ही रियालिटी आहे, तुम्ही ही नाकारू शकत नाही. गुगल करून बघा, म्हणजे तुम्ही गुगल बघताय जास्त म्हणून मी तुम्हाला सांगितलं. 4 कोटी रुपयाचा शर्ट. आणि मला एक शर्ट रिपीट दाखवा त्या माणसाच्या, आणि 1.5-2 लाख काय खालचा नसतोय. जर तो गरीब नसतोय काय तो शर्ट विकतात की नाही मोदी साहेब लिलाव करून, ते पैसे जनतेला जातात. आणि 4 कोटीचा शर्ट तो जातोय 20 कोटीला. त्यामुळे कुठेही मोदी साहेबांची स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतः काय केलेलं नाही आहे. फक्त जे काय केलं ते जनतेसाठी आहे. मोदींनी स्वतःचा भाऊसुद्धा अजून रिक्षा चालवते, बहीण त्यांची काय काय एकदम साध्या फॅमिलीमध्ये राहणारे ते आहेत. आणि किती जरी आरोप आणि प्रत्यारोप केले तरी मोदी साहेबांनी जे कार्य देशात आत्ता सध्या करायला लागलेले ते सगळी जनता बघते. आणि हे जनतेला किती जरी यांनी बोलले आणि काय केलं आरोप केले तरी जनता हे मान्य करणार नाही आहे. कारण आता इलेक्ट्रॉनिक मीडिया फार मोठा आहे. आणि कोल्हापूरची गोष्ट बोलाल तर शाहू महाराजांच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही, ते आमच्या कोल्हापूरचं दैवत आहे. पण आज जे आमचे खासदार आहेत संजय मंडलिक, हे त्यांनी जे काम केलं आहे ते फक्त त्यांनी प्रसिद्धी केलेलं नाही आहे. प्रसिद्धी न करता त्यांनी प्रचंड काम केले. हे थोड्या दिवसात त्यांची पत्रिका आता बाहेर पडेल, त्यावेळी लोकांना कळेल. पण तरुण आणि तडफदार उमेदवार आहे आमचा संजय मंडलिक. कुणीही भेटा, संपर्क नाही म्हणतात. संपर्क भरपूर आहे. फक्त काय खासदारांच्याकडे आमची सामान्य माणसांची काय कामं असतात. नगरसेवक आमचे जे आहेत आता राहुल माने साहेब, त्यांच्याकडे आम्ही जाणार हो. आम्ही आमदाराकडे सुद्धा जायला लागत नाही जास्ती. राहुल माने साहेबांना फोन केला की सगळी कामं आमची होतात. कशाला आम्हाला पाहिजे खासदार? आणि खासदाराचं सर्वसामान्य माणसांचं खासदारांच्याकडे जाऊन काय करायचं आहे? खासदार भेटणार कुठेतरी कुठे लांब गावात असणार, आम्ही जाणार तिथं. आणि आमची काय कामं करतात खासदार? कुठल्या खासदारांनी केलीत आजवर? आता हेच आहेत बघा कार्यकर्ते, त्यांची कामं केलीत भरपूर खासदारांनी.
त्यांनी म्हणले ना मोदी साहेबांनी आपल्या कुटुंबासाठी काय केलं नाही. मोदी साहेबांचं कुटुंब हे अदानी आणि अंबानी आहे. खरं बोलला साधा. मोदी साहेबांनी दाखवायचं एक ऐकून घ्या मी सांगतो दाखवायचं एक माझे भाऊ असे आहेत माझे पण ह्यांचं कुटुंब कोण आहे अदानी अंबानी बघा तुम्ही म्हणजे हे मी सांगत नाही हे माध्यमातून जनतेसमोर आलेलं आहे. राहिला मुद्दा अबकी बार 400 पार आमचे मित्र हे जवळचे मित्र 400 पार आहे. म्हणतात का नाही आमचं काय म्हणणं आहे 400 पार करण्यापेक्षा ते संसदेचा 7 बार असेल ना तो नावं करा की भाजपच्या कशाला 400 पार हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू अदानी आणि अंबानी ह्या उद्योगपतीच्या बद्दल बोलायचं काँग्रेसने अत्यंत घाणेरडं धोरण घेतलंय. आजपर्यंत हीच काँग्रेस या उद्योगपतींच्या पायाची लोळत होती. आज आता सरकार सत्तेवर वेगळं आहे त्यांच्याकडे जावं लागतं उद्योगपतींना बद्दल. हे जर उद्योगपती देशातनं गेले तर हे लाखो नाही कोट्यवधी रोजगार कोण देणार आहेत हे काँग्रेसवाले देणार आहेत मला लोकांना. एक प्रश्न विचारायचा त्याने उद्योगाबद्दल बोलले ना असं इलेक्ट्रो बॉल्टची ती लिस्ट आलेली त्यात एक कोरोना काळात रेमडेसिवीरची कंपनी होती त्या कंपनीवर ईडीची रेड पडली 500-550 करोड रुपये गावले त्याला अटक झाली त्याच्या कंपनीनं 20 काय 25 करोड रुपये काय तर आय थिंक सो तो फंड दिला इलेक्ट्रो बॉन्ड्स घेतले बीजेपीचे त्याला लगेच बेल झाली म्हणजे ह्याच्यावर काय म्हणणं आहे म्हणजे काय हे हा क्लिअर आहे मुद्दा. तुम्हाला मी आता इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन म्हणतात त्याला काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक आता मी ते इलेक्ट्रिक बॉन्ड बद्दल बोलतो तुम्हाला. हे काय माहिती काय हे ओपनमध्ये पावत्या करून दिलेलं आहे. याच्या मागे जे इलेक्शन फंड घेतला जात होता ह्याच्याकरता का घेतला हा कायदा केला तर की तो फंड घेतला जायचा ₹1,00,000 आणि पावती मिळायची उद्योगपतींना 5,000 रुपयाची. हे आता मोदी सरकारने काय केलं इलेक्ट्रिक बॉन्ड तुम्ही किती पण द्या त्याची पावती तुम्हाला ऑनलाईन सगळ्या एंट्री द्या. फसवापाशी आहे काय फसवापाशी आहे काय प्रश्न विचारतो ते स्टेट बँकेनं पूर्ण स्टेटमेंट दिलेले आहेत सगळ्यांच्या नावावरचे. लपवत का होता एवढे महिने सुप्रीम कोर्टानं 4 वेळा सांगितल्यानंतर मग का माहिती दिली तुम्ही माहिती दिली दादा तोपर्यंत तुम्ही काय माहिती दिली आणि काँग्रेसला इलेक्ट्रिक बॉन्ड किती मिळाले आणि का ज्यादा मिळाले नाहीत परत द्या म्हणा का ज्यादा मिळाले नाहीत त्यांना कारण उद्योगपतींच्यावर सतत आरोप खोटारडे करायचे. काँग्रेसलाच टॅक्स कसा लावला काँग्रेसला 1500 कोटीचा टॅक्स काँग्रेसलाच कसा लावला भाजपला का नाही. भाजपने टॅक्स भरलेला आहे वेळोवेळी आणि काँग्रेसनं आजपर्यंत भरलेला आहे 2016 सालपासून. या ईडीच्या याच्यावर मला एक बोलायचं आहे हे आमचे मार्गदर्शकच आहेत राजकारणातले तर आम्हाला यांचा हे म्हणले ना मला सांगा ज्या आमच्या कोल्हापूरचे आजचे विद्यमान पालकमंत्री आहेत सन्मान्य मुश्रीफ साहेब त्यांच्या घरावर ईडीनं 10 वेळा रेड केली बरोबर. अशा परिस्थितीमध्ये एवढे आरोप करून सुद्धा त्यांनाच आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत बरोबर. काय लोकांनी आदर्श घ्यायचा हो आमच्यासारख्या तळागाळ्या लोकांनी भारतीय जनता पक्षाकडे काय आदर्श घ्यायचा काय कुठलं राजकारण. भाजपनं घोषणा केल्या की भ्रष्टाचारांसाठी आमच्या पक्षामध्ये जागा नाही कारण का फुलच झाले हो सगळे भ्रष्टाचारी तिथे झाले. नाही माझं एक म्हणणं आहे हे म्हणतात मोदी की गॅरंटी एक मिनिट ऐका थांबा मोदी की गॅरंटी भ्रष्टाचारियों को भाजप में लाके बचाने की वॉरंटी. हो अभिजित बघा मी काय सांगतो जर मोदी साहेबांनी म्हणजे हे म्हणतात का नाही तसं जर ईडी लावली आणि त्याच्यावर 70,000 कोटी रुपयाचा जो मेन आरोपी होता ह्यांच्याकडे गेला तो शुद्ध झाला उपमुख्यमंत्री झाला त्याच्यावर जर ह्यांनी कारवाई करून त्याची म्हणजे प्रॉपर्टी वगैरे जप्त केली असती मरोज तोपर्यंत बीजेपीवर असं बटन दाबलं असतं मरोज तोपर्यंत. खरं त्यांनी असं 2014 घोषणा दिली ती महाराष्ट्राचे 2 लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू अशी घोषणा देवेंद्रजींनी दिली ती काय झालं त्या घोषणेचं आज कुठं आहेत पवार आणि तटकरे. आता एक गोष्ट आहे का सगळ्यांनी आता हे ज्यावेळी 70,000 भ्रष्टाचाराचा आरोप होतात ते उपमुख्यमंत्रीच होते यांच्या सरकारच्या काळात काँग्रेस आणि उभाटा सेनेमध्ये. ज्यावेळी ते दुसऱ्या पक्षात आले की लगेच भ्रष्टाचारी म्हणून ठोकायला चालू करतात. नाही आरोप रेट करू दे आरोप करू दे आरोप केलेले पण तुम्ही उपमुख्यमंत्री ठेवलं होतं का नाही त्यांना ते दुसऱ्या पक्षात आले की भ्रष्टाचार झाले. बघा आमचं म्हणणं एकच आहे ज्यावेळी आमच्या भारतीय जनता पक्षात हे घेतले जातात त्यावेळी यांना शुद्ध वगैरे काय केलं जात नाही. नाही ऐका हो शुद्ध केलं जात नाही अजिबात यांना का नाही वळणावर आणलं जाते आणि यांना वळणावर आणलं जाते आणि यांचा भ्रष्टाचार बाहेर आल्यानं सोडले जात नाही भाजपमध्ये. साहेब अजितदादा तुम्ही म्हणताय की नाही अजितदादा ना ह्यांनी क्लीन चिट दिली बरोबर आहे पण ती कधी दिली
जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला आणि 5 दिवसाचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ती फाईलवर सही करून तो विषय गोंधळून टाकला. काय गरज होती 5 दिवसात फाईलवर सही करायची? तुमचं सरकार स्थिर होते, मग तुम्ही चौकशी करा. त्या चौकशीच्या आधारे जो अहवाल येईल त्या अहवालावर सरकारनं कारवाई करायची की बाबा हे योग्य आहे का नाही. त्या 5 दिवसात लपून छपून करायची गरजच काय होती? का तुमचं हे ठरलं होतं की पहाटेचा शपथविधी केलं की 5 दिवसात मी सही करतो? याचं उत्तर त्यांनी द्यावं की एवढी गडबड काय होती रात्रीचं करायची? हे बघा, हे जे म्हणतात आरोप केला की 5 दिवसात फाईल केली, हे फाईल बघायला गेले होते काय सही केलेले. हे सगळं खोटं सगळं खोटं आहे. यातल्या उडत्या बातम्यावर बोलणारे काय उपयोग नाही. पब्लिक है, महाराष्ट्र पब्लिक है, पब्लिक सब जानती है. आणि येणाऱ्या 4 जूनला लक्षात घ्या, महाराष्ट्राची जनता ऐकून घ्या, हे ज्यांनी काय जो कारभार केलेला आहे ऐकून घ्या. सगळं घरं फोडायचं काम केलेलं आहे, पक्ष फोडायचं काम केलं. यांचा सगळ्यांचा हिशोब येणाऱ्या 4 जूनला महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्र घरं फोडण्याचं काम महाराष्ट्रात गेले 40 वर्ष कोणी केले? कुणाकुणाची घरं फोडली सगळ्या महाराष्ट्रात जनतेला माहिती आहे. जनता काय पुढचा प्रश्न आहे, काय वाटते कोल्हापूरच्या विकासासाठी खासदार म्हणून कोण पाहिजे? राजे कारण हे की नाही ही पाक भरभटलेली आहे ती. हिने मतं मारायला देखील लायकीनं आणण्याची कुठं हिची मतं आपण तुम्ही तो लागून तुम्हाला मग टाकलं तुम्ही हा पैसे कोणता तिकडे बसायचं हा हिनी जनतेत याच बी नाही. ही कोणी निवडून येत नाही ती. हिच्या ह्याची पायथ्यानं घरात दिसते ती पुढे तरी ही झोपते आणि झोपू शकत नाहीत. आता जतुव्या जत्रा आल्या पायथ्यान नाही पडताय तिथं हिनी घराकडे नेऊन ठेवायची पायथ्यानं. कारण चपला जर पुढे दिसल्या तर ही झोपू शकते आणि झोपू शकत नाहीत. जमल्यात काय मग येतात घरात. नमस्कार, काय सांगाल लोकसभेची निवडणूक लागल्या, खासदार म्हणून कोण असायला पाहिजे, का असायला? 2014 साली भाजप या असू दे, काँग्रेस भाजप हा नंतरचा विषय. मी महत्त्वाचा मुद्दा बोलतोय. 2014ला भाजप महत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं गेलेलं भ्रष्टाचाराच्या, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप लढलं आणि जनतेनं भाजप काँग्रेसवर आरोप करते की 70 वर्ष तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून आम्हाला निवडून द्या, ही मागणी भाजपने केली. आणि तुम्ही बघितलं तर 2014 ते 2024 हा कालावधी बघितला तर मागचा भ्रष्टाचार विसरून परत भाजपनं भ्रष्टाचारच केला आहे. म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना जे आत घेतले यांना गरज काय होती? काँग्रेसला तुम्ही बाजूला काढलं भ्रष्टाचार होते म्हणून आणि परत तुम्ही तेच केलं. म्हणजे ह्याला काढावाने त्याला झाकावा हीच दिशा झाली. हे विकासाच्या दृष्टीने वाटचाल काय चालूच नाही. विकास कसं चालू? कोल्हापुरात शाहू महाराजांच्या शिवाय पर्याय दुसरा कोणताही नाही. कारण शाहू महाराजांचे विचार राजकारण हा बाजूला ठेवून समाजकारण पोचवायचं आहे केंद्रात, म्हणून तर शाहू महाराजांना केंद्रात पाठवायचं झालं. जनता नाराज आहे म्हणून केंद्रात महाराज आहेत. शेवटचा प्रश्न सगळ्यांना, काय वाटतंय की लोक कोल्हापुरातले नेते विकासावरती बोलतात काय आरोप प्रत्यारोपच चालू आहे? विकासावरतीच बोलतात. काय वाटतं? विकासावर कुठे काय कोल्हापुराचं राजकारण नुसतं ईर्षेचं राजकारण आहे. खरं ॲक्च्युअलमध्ये विकासाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही इथं समोर रंकाळा बघताय तो शाहू महाराजांनी बांधला. मागे जे शालिनी पॅलेस आहे ते शाहू महाराजांना, त्यांची उत्तराई म्हणून आम्ही शाहू महाराजांनाच मतदान करणार आहे. अजून 150 वर्ष झालं, 100-150 वर्ष झालं राधानगरीचं पाणी अखंड कोल्हापूर पिते. त्यानंतर एकही धरण आलं नाही कोल्हापुरात. का? एक एका घरात 25 वर्ष खासदार घ्याय. तुम्ही म्हणतात की नाही विकासाच्या मुद्द्यावर बोला, तर मला सांगा, एक IT कंपनी माणूस एक म्हणतोय मी, आपली कोल्हापुरातली पोरं शिकतात आणि बाहेर जाऊन पुण्या मुंबईला जॉब करतात. हां, मग एक IT कंपनी, हा तर IT कंपनीचा मुद्दा तर खासदारच आहे, बरोबर आहे ना माझा मुद्दा. मग एक IT कंपनी, इंडस्ट्रीज या का कोल्हापुरात आल्या नाहीत? यायला पाहिजे होतं ना खासदाराचा, तो मुद्दा तर खासदाराचा आहे ना. त्यामुळं विकासाभिमुख, त्यामुळे आम्ही शाहू महाराजांनाच मतदान करणार यावर्षी, काही पण होऊन दे. कारण की त्यांच्या अजून पण ह्यांनी केलेलं, पूर्वजांनी केलेले पुण्याईवर आम्ही जगतोय कोल्हापूरकर. त्यामुळे शाहू महाराज आमच्याकडनं. तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, कोल्हापुरातली काही कामं होत नाही आहेत आणि थोडासा बदलली पाहिजे कोल्हापुरात, हे 100%. त्यामुळं थोडासा बदला व्हायलाच पाहिजे, हे 100%.
तर के न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या लोकांच्याकडे जाऊन त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर मॉर्निंग वॉकला आलेली ही सगळी लोकं आहेत आणि त्यांच्या जाणून घेतलेल्या ह्या प्रतिक्रिया आहेत. चॅनेलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तर तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.